हा आपल्याकडे लिंबोळी माळ किंवा मोहनमाळ म्हणून हे करतात. पारंपरिक दागिना आहे. हा दागिना 5 ग्रामचा आहे. त्यामध्ये नवीन नवीन ह्याच्यामध्ये हे करतात. यामध्ये छोटी साईज पण येते आणि अशा मोठ्या साईज मध्ये पण येते. हा पण जे यामध्ये हे होतो आणि हा गोल सेट मध्ये पण येतो यामध्ये. अच्छा. नारळी हार म्हणजे नारळी माळ पण म्हणतात. आणि गोल शेप मध्ये पण आहे. गोल सेट मध्ये पण आहे आणि अशा सेट मध्ये म्हणजे हा उभा सेट मध्ये अशा सेट मध्ये पण आहे. याचं वेट काय जातं? याचं वेट जातं 5 ग्राम आहे. 5 ग्राम. आणि मेकिंग चार्जेस काय आहे त्यांना? मेकिंग चार्जेस त्यांना तसं हे लाखीमध्ये असल्यामुळे मेकिंग चार्जेस 14 ते 15 ग्राम पडतात. 15% पडतं. ओके. हे दोन्ही म्हटलं जास्त करून निंबोळी आणि मोहनमाळ म्हटलं तर हे लाखीमध्येच येतात. आणि हा पहिला म्हणजे महाराष्ट्राचा खास पारंपरिक जुना दागिना पारंपरिक. तर यामध्ये जास्त करून हे होतं. आता त्यामध्ये हा पण एक आहे सिंगल मोहनमाळ म्हणून यूज केले जाते त्याला. आता हे भरीव मध्ये आहे. त्यामध्ये तुम्हाला डबल लेअर 3 लेअर मध्ये भेटून जाते. हे तुम्हाला कमीत कमी 10 ग्राम म्हणजे 1 तोळ्यापासून भेटून जाते. ही किती तोळ्याची आहे? हे 1 तोळ्याची आहे. 1 तोळ्याची. ओके. हे 1 तोळ्यापासून भेटते. यामध्ये डबल सिंगल आणि तुम्हाला जसे हवे म्हणजे आपण मण्याची साईज बघतो ना. मनी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसे की असतात पैलू मनी, सिंगल मनी, फुटबॉल मनी, परत सिकट मनी. त्या प्रत्येक तुम्हाला जसा मनी हवाय अशा मनामध्ये तुम्हाला ते माळ भेटून जाईल. अच्छा. आणि तुम्हाला जर लेंथ कमी किंवा मोठी हवी त्या लेंथ मध्ये तुम्हाला ते बनवून भेटेल. म्हणजे मण्यांची साईज वाढली तर आपल्याला वेट पण कमी जादा होणार. पण कमी जास्त होऊ शकतो. पण हे कमीत कमी 1 तोळ्यापासून कारण हे भरीव असल्यामुळे हे 1 तोळ्यापासून बनवून भेटतं. अच्छा. आपल्याकडे तसं तर रेडी मध्ये पण आहेत. आणि हे भेटून जाईल. आता हे आहे 3 लेअर मध्ये. 3 लेअर मध्ये असल्यामुळे आणि ह्याचे आहे होलो मनी. हे भरीव मनी नाहीये, होलो मनी आहे. हे 4 तोळ्याची बसतं माळ. हे पण मोहनमाळच आहे. 3 लेअर मध्ये आहे. त्यामुळे हे दिसायला पण सुंदर दिसतं. तुम्ही वन पीस वरती किंवा ट्रेडिशनल सिंगल एकच लुक घातलं तर दिसायला पण खूप सुंदर दिसते. अच्छा. नवीन लुक मध्ये. त्यामध्ये आपला हे लक्ष्मी हार आहे. हा सिंगल लेअर मध्ये भेटतो तुम्हाला. आणि याचे पॅचेस आहेत ना हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. गोल मध्ये पण येते, अष्टकोनी मध्ये पण येतात. याचे पॅचेस वेगवेगळे आहेत. मला जसं पॅच मध्ये हवे त्या पॅच मध्ये बनवून भेटते. हे पण साधारण नाम याचं वेट 1 तोळ्यापासून हे पण तुम्हाला बघायला भेटते. आणि जर तुम्हाला सिंगल खाली मोठा पॅच हवा असेल लक्ष्मीचा आणि वरती फक्त लक्ष्मीचे पॅचेस छोटे छोटे हवे असतील त्या पॅच मध्ये पण बघायला भेटेल तुम्हाला हे. आता आपल्याकडे याचा बघू शकता पॅच मध्ये लक्ष्मी आहे, साईडने फ्लावर्स आहेत छोटे छोटे आणि त्यानुसार वरती छोटे लक्ष्मीचे पॅचेस आहेत. अच्छा. आणि हा महाराष्ट्राचा राष्ट्र म्हणजे जुना हा पारंपरिक दागिना. आपण म्हणतो ना मोहन किंवा पोहे हार, लक्ष्मी हार, परत चपली हार, असे बकुळा हार, असे वेगवेगळे तुम्हाला बघायला भेटतील. सर्वच आपल्याकडे पाहायला मिळतील. याचं काय वेट जातं साधारण? हे पॅच असल्यामुळे हे जाईल तुम्हाला 2 तोळ्यापर्यंत. तसं तर पॅचेस 1.5 तोळ्यापासून तुम्हाला अवेलेबल आहेत यामध्ये. आणि हा जाईल 2 तोळ्यापर्यंत. आणि याची मजुरी काय जाते? याची मेकिंग आपलं साधारण 12%. ओके. कसं हा लाखीमध्ये असल्यामुळे याची मेकिंग थोडीशी जास्त जाते, हेवी मध्ये जाते. कारण याचं काम पण तसंच आहे. त्यामुळे हे 14 ते 15% याची मेकिंग आहे. पण हे नॉर्मली आपले जे आहे ते 12% पासून स्टार्ट आहे आपल्याला. त्यामध्येच हा 4 लेअर मध्ये येतो. हा 4.5 तोळ्याचा आहे. दिसायला पण सुंदर दिसतो. आणि याचे कसं वेगवेगळे पॅचेस आहेत. खाली पण पॅच आहे, वरती पण पॅच आहे. कसं कोणाचा काही प्रॉब्लेम असतो काय म्हणतात एकावरती एक पडू शकतात पॅचेस. लेअर एकावरती एक होतात. म्हणून तुम्हाला जर तसं नको वाटत असेल तर तुम्ही असं पण घेऊ शकता. वरती एक पॅच आणि खाली एक. म्हणजे जेणेकरून ते हात तसंच बसायला पाहिजे परफेक्टली. त्यामुळे आणि हे म्हटलं तर तुम्ही हे शेरवानीवरती म्हणजे कसं नवरदेव असं लग्नामध्ये युज करतात ना, हे तुम्ही शेरवानीवरती पण युज करू शकता. पण तसंच आहे. हा टेम्पल मध्ये येतो पण दिसायला सुंदर आहे. सिंगल पॅच मध्ये आहे. पॅच पण खूप सुंदर आहे. त्याचा पॅच तुम्हाला जसा हवा तसा भेटतो. गोल म्हटलं गोलमध्ये, त्रिकोणी म्हटलं, षटकोनी म्हटलं त्यामध्ये भेटतो. अच्छा. हा चौकोनी मध्ये खूप सुंदर. काय वेट जातं साधारण? हा प्रॉपरली भरीव मध्ये येतो मॅम. हा 4.5 तोळ्याचा आहे. आता हे फॅन्सी मध्ये आहे. तुम्हाला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये बघायला भेटते. लोक स्पीड मध्ये येतात हे मनी किंवा सिंगल ह्याच्यामध्ये पण पाहिजे असतील तर सिंगल ह्याच्यामध्ये पण येतात. हे नवीन व्हरायटी आलेली आहे सध्या. असं तुम्हाला जास्त करून बघायला नाही भेटणार. आणि याला डबल डिझाईन आहे.
हो. खालनं मॅट पॉलिश आहे, वरनं काच कामाचं आहे आणि वेगळं काहीतरी लुक येतं. शायनिंग पण आहे शायनिंग फारायला. पण त्याला वेगळीच येते. आपल्या रेग्युलर मध्ये शायनिंग वेगळी येते आणि अशा कामाला शायनिंग शायनिंग वेगळे आहेत आणि त्याला 3 पॅच आहेत ना. हो, 4 लेअर मध्ये आहे हा प्रॉपरली आणि 3 पॅच आहेत. खाली 4 लेअर आहेत, सेकंडला 3 लेअर आहेत, वरती 2 लेअर आणि शेवटी 1 लेअर मध्ये. काय वेट आहे त्याचं? याचं वेट 4 तोळ्यापर्यंत जातो हा मिनिमम. हा तुम्हाला शॉर्ट मध्ये हवा असेल तर शॉर्ट मध्ये पण बघायला भेटेल आणि लॉंग मध्ये पण बघायला भेटेल. कमी लेअर मध्ये हवा असेल तर कमी लेअर मध्ये हवा असेल तर तुम्हाला तसा पण भेटेल. कमीत कमी सिंगल, डबल, 3 लेअर मध्ये म्हटलं तर तसा पण बघायला भेटेल. अच्छा. हा परत हा नवीन युनिक मध्ये झाला. हा काहीतरी वेगळा आहे, फॅन्सी लुक मध्ये. प्रत्येकाची फॅन्सी आहे. खाली लटकन आहे, म्हणजे छोटे मोठे मनी यूज केलेले आहेत वेगवेगळे, त्यामुळे दिसायला पण खूप सुंदर दिसतो. हा जाईल तुम्हाला 3 तोळ्यापर्यंत. यामध्ये डबल किंवा 3 लेअर मध्ये हे तुम्हाला छान दिसेल. सिंगल मध्ये म्हटलं तर तेवढी याचा लुक तुम्हाला देणार. युनिक पॅटर्न आहे, थोडासा वेगळा, नवीन आहे. याची मेकिंग चार्जेस किती आहेत? याची मेकिंग चार्जेस 13, 14, 15 कारण याचं काम पण तसंच असतं. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर बाहेर बनवले जातं. किंवा म्हणून पण याला युज केलं जातं पुतळी हार. याचं पूर्ण लाखी काम असतं आणि दिसायला खूप सुंदर दिसतो. हा महाराष्ट्रात प्राचीन दागिना आहे. त्यामुळे आता सध्या कसं महाराष्ट्राचे जे खूप प्राचीन दागिने आहेत ते जास्त करून ट्रेडिशनल म्हणजे नवीन लुक मध्ये युज करायला भेटतात. खूप हे म्हणजे पाहायला भेटतात आता सध्या. नवीन फॅन्सी म्हणून सगळी कमीत कमी तुम्हाला म्हटलं तर 1.5 तोळ्यापासून पाहायला भेटते. अच्छा, 1.5 तोळ्यापासून भेटते. आणि याचं काय वेट आहे? याचं वेट आहे 17 ग्रामचा आहे मॅम. 17 ग्रामचा. दिसायला खूप सुंदर दिसतो. घातल्यानंतर हा केवळ प्रत्येक साडीवरती किंवा काष्टा साडी असते ना त्यावरती याचं लुक दिसायला भेटतो तुम्हाला. अच्छा. यामध्ये पण आहे, हा 3 पीस मध्ये भेटतो किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर 5 पीस, 7 पीस, 3 पीस म्हणतात ना त्या पीस मध्ये याचं म्हणजे 3, 5 आणि 7. आणि अच्छा 9 याचा पण असतो माझ्या मते. तुम्हाला म्हणजे जसं हवंय त्या पॅच मध्ये बनवून भेटेल. 3, 5 आणि 7 म्हणजे याचं लुक असं आहे. पण तुम्हाला जसं 12 पीस मध्ये किंवा एक्स्ट्रा मध्ये हवं असेल तर तसं पण भेटेल तुम्हाला ते पाहायला. आणि हा लाखी दागिन्यामध्ये येतो. अच्छा, म्हणजे लाख भरलेले असते. लाख असते त्याची. अच्छा. पण प्रत्येकाचं लुक हे वेगवेगळं येतं. ट्रेडिशनल लुक येतं. सगळ्यांचं सेम लुक नाही. यामध्ये म्हणायला गेलं तर तुम्हाला तसं म्हणायला गेलं तर आपल्याकडे एक ग्रामच्या आतमध्ये म्हटलं तरी असं भेटतं. वरती क्रिस्टल मनी आहेत, खाली लाखी मनी आहेत. दिसायला सुंदर दिसतील. हे 1 पीस वरती किंवा तुम्ही ह्याच्यावरती साडीवरती मध्ये युज करायला फॅन्सी कधी पार्टी वेअर मध्ये म्हटलं तर तशामध्ये पण तुम्ही हा वेअर करू शकता. 1 ग्रॅम मध्ये. 1 ग्रामच्या आतमध्ये बसतो. 730 मिलीचं फक्त याचं वेट आहे. अच्छा. दिसायला खूप सुंदर दिसतो. वेगळं काय. नवीन लुक मध्ये हवं असेल तर नवीन लुक मध्ये. आता हा सिंगल पॅच येतो साईडला. वन साइड. अच्छा. हा पण खूप सुंदर दिसतो. म्हणजे शाईन कमी होत नाही. त्याची शाईन किती ग्रॅम मध्ये येते? हा हे 3.5 ग्राम. 3.5 ग्रॅम. हा मनीच्या साईज वरती येतो. मनीची साईज जर छोटी असेल तर याचं वेट कमी होणार. अच्छा. हे भरीव असतो मनी की पोकळ असतो? पोकळ मनी. पोकळ किंवा लाखी मनी युज केलं जातं. तुम्हाला जर भरीव मनी हवं असेल तर मग त्याचं वेट तसंच लागणार. अच्छा. तुमची जे मनीची डिझाईन आहे त्या मनीच्या डिझाईन नुसार तुम्हाला ते दिलं जाईल. ओके. मध्ये हे राणी हार आहे. कमीत कमी 1.5 तोळ्यापासून आहे. म्हणजे खूप लाईट वेट मध्ये आहे. हे डबल लेअर मध्ये येतात. खाली पेंडंट येतं आणि वरती चेन आहे. त्याला बॅक साईडने तुम्ही गोंडा पण युज करू शकता. कमीत कमी हे 1.5 ग्राम पासून 2, 2.5, 3. आता हा 17 ग्रामचा आहे. हा पण म्हणजे थोडंसं वेट वाढलं. 1.5 तोळ्याचा आहे. हा 1.5 तोळ्याचा आहे. साईडने कैरी पॅटर्न, रवा पॅटर्न येतो, वरती टिकल्याचा पॅटर्न येतो. अच्छा. आणि हा डबल चेन मध्ये आहे. हा पण डबल चेन मध्ये येतो. खाली पेंडंट आहे. याला खाली लटकन आहे मध्ये. याचं वेट आहे 17 ग्राम. 17 ग्राम. हा 18 ग्रामचा आहे. त्यापेक्षा 1 ग्रामनीच मोठा वेट जास्त आहे. पण याचं पण लुक वेगळं येतं. जर वेट वाढलं तसं लुक येणार. प्रत्येकाचं लुक वेगवेगळं. हा तुम्हाला 1.5 तोळ्यापासून 3, 4, 5 म्हणजे तुम्हाला जसं घ्यायचंय तशानुसार येईन जाईल. तुम्हाला यामध्ये जशी व्हरायटी हवी तशी व्हरायटी देऊ आपण. हा 3 तोळ्याचा आहे. त्याचं लुक प्रॉपरली वेगळं येतं. तुम्हाला जर हा पेंडंट मध्ये असं नको वाटत असेल तर हा खाली पेंडंट येतो. साईडने 3 लेअर मध्ये येतो.
याला बॅक साईडने कैरी आहे, याला मध्ये फ्लावरची डिझाईन केलेली आहे. मला जर असं कैरी डिझाईन किंवा वेगळा डिझाईन हवा असेल तर तसं पण भेटून जाईल यामध्ये. अच्छा, मला यामध्ये जशी हवी व्हरायटी तशी भेटून जाईल वेगवेगळ्या. ओके, हे 2 लेअर 3 लेअर 4 मध्ये येतो. म्हणजे हा 3 तोळ्याचा आहे. 3 तोळ्याचा आहे. आणि हा हा 4.25 तोळ्याचा आहे विथ रिंग विथ इयरिंग्स आहे. तुम्हाला जर याला पण इयरिंग्स हवे असतील तर याला पण इयरिंग्स भेटून जातील 3 तोळ्यापर्यंत. आता हा 4.25 तोळ्याचा आहे. हा तर राणीहार आहेच विथ त्याच्यासोबत हे मॅचिंगचे इयरिंग्स पण येतात सेम मॅचिंग मध्ये. आणि 4.25 एवढं लाईट वेट मध्ये तुम्हाला असं एवढं खूप सुंदर दागिना दिसायला पण खूप दिसायला पण असं बल्की आणि असं वाटतं की 5-6 तोळ्याचा असेल असं वाटतं. 5 ते 6 तोळ्याचा असल्यासारखं वाटते यामध्ये. पण फक्त 4.25 तोळ्याचा हा दागिना आहे विथ इयरिंग्स. हा म्हटलं तर साडीवरती ड्रेसवरती तुम्हाला ज्याच्यावरती युज करायचं त्यावरती घालू शकता. बॅक साईडने जर चेन हवी असेल तर चेन भेटेल किंवा आपण नॉर्मली गोंडा ते पण युज करू शकतो यामध्ये. हा हे 5 तोळ्याचा. जर त्यापेक्षा काही वेगळा आणि युनिक वाटत असेल तर कोणाला अजून ब्रॉड हवा असेल तर त्यामध्ये जेवढा ब्रॉड हवा असेल तेवढा ब्रॉड देऊ शकतो आपण. आपल्याकडे आहेत तशा अवेलेबल डिझाईन. प्रत्येकाची डिझाईन आणि प्रत्येकाचं पॅटर्न वेगवेगळे येतं. डिझाईन लुक चेंज येतो जसं वेट त्यानुसार डिझाईन येतं. अच्छा, आणि याला साधारण मेकिंग चार्ज राणीहारला किती येतात? मेकिंग चार्जेस साधारण म्हटलं तर 12% सुरू 12% याचं एक वेगळं असा हा एक वेगळं लुक मध्ये येतं. हा सिंगल लेअर मध्ये येतो. हा प्रॉपर कलकत्ती वेअर म्हणजे कलकत्ती राणीहार म्हणून हा सॉफ्टली आहे. आपण हा कसं आहे म्हणजे युज केला तर काही प्रॉब्लेम नाही, याला पण काही प्रॉब्लेम नाही. पण याचं लुक जे आहे याच्यापेक्षा याचं लुक वेगळं येतं. आणि याला शाईन पण आहे, थोडी शाईन पण आहे. याला खाली लटकन वगैरे युज करण्यात आले. थोडंसं वेगळं लुक आहे. वरती प्रॉपरली सिंगल चेन मध्ये येतो. चेन मध्ये हवं असेल तर तसं पण भेटतं आपल्याकडे. आणि बॅक साईडनी पण चेन लावलेली आहे. जर चेन नको असेल तर यामध्ये गोंड्यामध्ये पण भेटून जातील. यामध्ये कमीत कमी 3.5 मध्ये यामध्ये राणीहार भेटतो. तुम्हाला सिंगल पॅच मध्ये हवे असेल तर. तसं म्हटलं तर हेवी आहे का? हो, हेवी आहे. हे 6 तोळ्याचं आहे. 6 तोळ्याचं आहे. हो, यामध्ये तुम्हाला म्हणतं तर खूपच लाईट वेट मध्ये म्हटलं तर 17 ते 18 ग्राम पासून आहे या डिझाईन मध्ये. एवढं तुम्हाला 17 ते 18 ग्राम म्हणजे एवढं लाईट वेट मध्ये यामध्ये नाही. आणि हे कसं डिझाईन आहे हे प्रॉपर कलकत्ती वर्क आहे. तुम्ही स्वतः हातात घेऊन पाहू शकता. जे वर्क आहे ते प्रॉपर कलकत्ती आहे आणि दोन्ही साईडनी प्रॉपरली भरी वर्क आहे. अच्छा, यामध्ये असं खूप वेगवेगळे आहे. तुम्हाला जर असं नको वाटत असेल तर असं घेऊ शकता. आणि असं पण नको वाटत असेल तर हे नवीन हे पण राणीहार मध्ये किंवा शाहीहार म्हणून ओळखलं जातं. शाहीहार हो, हे डबल लेअर पासून हे खाल्ले आहेत ना हे डबल लेअर पासून तुम्ही याला युज करू शकता. मग म्हणजे आपल्याकडे हे डबल लेअर पासून 3 लेअर 4 5 हवं असेल तर 6 लेअर मध्ये पण भेटून जातो. अच्छा, याचं लुक दिसायला वेगळं दिसतं. दोन्ही साईडनी पॅच असतात. वरती सिंगल बॉर्डर मध्ये चेन असते. तुम्हाला जशी हवी तशी याला डिझाईन पण भेटून जाईल. फार सुंदर डिझाईन आहे यावर. प्रॉपरली डबल लेअर मध्ये खूप सुंदर डिझाईन आणि बारीक काम. प्रॉपरली. किती तोळ्याचा म्हटले हा? हे 4 तोळे. 4 तोळ्याचा आहे? हो, 4 तोळ्याचा आहे. अच्छा, वाटत नाही 4 तोळ्याचा आहे, ज्यादा वेट वाटतं याचं. हो, तसं याचं लुक पण आहे. फक्त आहे 4 तोळ्याचा. हा तुम्हाला 2 तोळ्यापासून अवेलेबल होऊन जाईल. अच्छा, लहान साईज मध्ये कोणाला हवा असेल. कसं असतं ह्या लेअर वरती असतं. तुम्हाला जर डबल लेअर हवी असेल तर डबल भेटते. 3 लेअर मध्ये म्हणतात तर 3 लेअर. म्हणजे असं प्रत्येकाची इच्छा कशी वेगवेगळी असते घालण्याची. सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी लुक म्हणलं तर तसं पण भेटून जाईल. त्याला राणीहार पण म्हणतात आणि शाहीहार पण म्हणतात. अच्छा, यामध्ये तुम्हाला टॉप्स पण म्हणजे इयरिंग्स पण हवे असतील तर सेम इयरिंग्स पण भेटून जातील. यामध्ये प्रत्येक ह्याचं प्रत्येक आणि वेगळं लुक आहे सगळ्यासाठी. यामध्ये हा लक्ष्मी हार येतो. याला असे लक्ष्मी पॅटर्न पण येतात आणि यामध्ये कैरी पॅटर्न पण येतो. साईडनी कैऱ्या येतात छोट्या छोट्या जे त्याच्या ट्रेडिशनल लुक मध्ये युज केले जातात आणि जास्त करून आता त्याची ही आहे. हा फक्त लक्ष्मी हार युज केला जातो. लॉंग मध्ये आहे. यामध्ये शॉर्ट मध्ये म्हणतात तर शॉर्ट मध्ये पण बघायला भेटेल आपल्याला. अच्छा, याचं वेट काय? वेट पण याचा वेट आहे 4 तोळ्याचा आहे. हा लॉंग मध्ये असल्यामुळे. शॉर्ट मध्ये म्हटलं तर 2 तोळ्यापासून भेटून जाईल तुम्हाला. हा पॅटर्न आहे टर्किश पॅटर्न. हा कमीत कमी 2.5 तोळ्यापासून आपल्याकडे अवेलेबल आहे. लॉंग विथ इयरिंग्स भेटून जातील तुम्हाला. 2.5 तोळ्यात आपल्याला लॉंग हार आणि इयरिंग्स भेटून जातील. हा दिसायला पण सुंदर दिसतो. जसं की आपण मागच्या वेळेस पाहिले ना शॉर्ट मध्ये जे की ही आहे टर्किश पॅटर्न
हा फ्लेक्झिबल असतो आणि प्रॉपरली युज केला जातो. याचं म्हणजे लुक हे वेगळंच आहे. मॅट आणि हाय पॉलिश असल्यामुळे आणि हे ट्रेडिशनल मध्ये जास्त युज केलं जातं. तुम्ही कशावरती ह्या मॅच होऊ शकतात. अच्छा. त्यामध्ये हा पण एक नवीन पीस आहे. हा पण 6 तोळ्याचा आहे विथ इयरिंग्स आहेत. अच्छा. यामध्ये सिंगल किंवा डबल लेअर मध्ये हवे असतील तर तसे पण भेटून जातील. हा अँटिक पीस आहे. हा मिनिमम तुम्हाला 3 तोळ्यापासून भेटून जाईल. शॉर्ट मध्ये आणि ह्याच्यामध्ये. यामध्ये चोकर पण भेटतात, नेकलेस पण भेटून जाईल आणि विथ हे पण भेटेल. अच्छा. अशा आपल्याकडे खूप नवीन नवीन व्हरायटी आहेत. अँटिक टर्कीज, परत येलो मध्ये, टेम्पल मध्ये, अँटिक मध्ये, कुंदन मध्ये. हा टेम्पल मध्ये येतो. 2 तोळ्यापासून अवेलेबल आहेत आपल्याकडे टेम्पल मध्ये. हा 2 तोळ्याचा आहे. वरती डबल लेअर आहे, खाली 3 लेअर मध्ये आहे आणि याला खूप सुंदर असं पेंडंट दिलेलं आहे. हे पेंडंट तुम्हाला जसं हवंय तसं भेटेल आणि हे पेंडंट खूप सुंदर दिसते ह्या लुकला. छोटाच आहे मिनिमम, पण दिसायला खूप सुंदर दिसतो. अच्छा. हा पण एक सुंदर पॅटर्न आहे. 4.25 तोळ्याचा आहे. याचं पण लुक असं वेगळंच काहीतरी आहे. त्यामध्ये जर तुम्हाला येलो मध्ये जर राणी हार नको वाटत असतील तर तुम्ही हा टेम्पल मध्ये पण घेऊ शकता. यामध्ये 3.5 तोळ्यापासून तुम्हाला मिनिमम टेम्पल मध्ये राणी हार भेटले. राणी हारचे मेकिंग चार्जेस हे टेम्पलचे जर मेकिंग चार्जेस म्हणलं तर 15% पासून स्टार्ट आहेत. आणि येलो मध्ये म्हणतात तर आपलं मेकिंग चार्जेस आपण पाहिलेच आहेत. त्यामध्ये तुम्हाला जसं हवंय तसं पेंडंट पण खाल्लं भेटेल. जर गोल्ड हवं असेल तर तसं पण भेटेल. पण 3.5 तोळ्यापासून किंवा 3 तोळ्यापासून तुम्हाला मिनिमम हे राणी हार बघायला भेटेल. टेम्पल मध्ये खास करून. हा पण आपल्याकडे ना एक नवीन कोल्हापुरी साज म्हणून म्हणजे जुना जो पारंपरिक आहे त्यामध्येच आहे. हे तुम्हाला 7 तोळ्यापासून बघायला भेटेल. हा सिंगल लेअर मध्ये पण आहे आणि डबल लेअर मध्ये पण आहे आपल्याकडे. अच्छा. म्हणजे कोल्हापुरी साज डबल लेअर मध्ये पण येतो. डबल लेअर मध्ये पण येतो, सिंगल मध्ये पण येतो. आणि हा शॉर्ट मध्ये म्हटलं तर मिनिमम 6.5 ते 7 तोळ्यापासून स्टार्ट आहेत आपल्याकडे. त्यापेक्षा याचं कमी वेट नाही होऊ शकत कारण हा ट्रेडिशनल तेवढाच आहे. ठुशी म्हटलं तर आपल्याला 4-4.5 ग्राम, 5 ग्राम, 6 ग्राम अशा पासून बघायला भेटेल. हा पण एक ठुशी पॅटर्नच आहे पण खूप वेगळा आहे. काहीतरी युनिक वेगळं थोडं. जसं की पहिले शिवाजी महाराजांच्या राणी घालायचा त्या टाइप मध्ये ही ठुशी पॅटर्न होती. अच्छा. आपली साधी म्हणतात तर ते तुम्हाला 4.5 ग्राम पासून बघायला भेटेल. त्यामध्ये हा पण एक अँटिक पॅटर्न आहे नवीन युनिक मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं काम बघायला भेटेल. यामध्ये पण अँटिक पण आपल्याकडे लॉंग हार भरपूर आहेत. लॉंग हार आहेत, शॉर्ट मध्ये आहेत. ते पण अँटिक मध्ये म्हटलं तर तुम्हाला मिनिमम 3.5 तोळ्यापासून बघायला भेटतील. अच्छा. विथ इयरिंग्स पण बघायला भेटतील तुम्हाला त्यासोबत. यामध्ये पण नवीन नवीन व्हरायटी आहेत आपल्याकडे. मिनिमम तुम्ही हे करू शकता. टेम्पल मध्ये जर सेम सेट हवा असेल तुम्हाला तर तुम्ही असं पाहू शकता सेम सेट. अच्छा. यावरती तुम्हाला सेम इयरिंग्स पण बघायला भेटतील. हा पूर्ण कॉम्बो सेट आहे का? हो, कॉम्बो सेट आहे. ह्याच्यावरचे फक्त इयरिंग्स तुम्हाला बघायला भेटतील. अच्छा. ऍक्च्युली ह्यावरती सेट नाही केलेली आता इयरिंग्स पण हा सेम सेट आहे. अच्छा. हा तुम्हाला 10 तोळ्यापर्यंत बघायला भेटेल. दोन्ही कॉम्बो. हो, कॉम्बो सेट. अच्छा. हे मी तुम्हाला आता मगाशी म्हणते ना अँटिक मध्ये नवीन लुक काहीतरी हे असं येतं विथ इयरिंग सोबत. हा तुम्हाला 7 तोळ्याचा आहे. हा प्रॉपरली. हा ठुशी पॅटर्न किंवा फॅन्सी म्हणून नवीन लुक मध्ये सिंगल ड्रेस वरती वगैरे मॅच होतो तुम्हाला. आपण ठुशी मध्ये म्हणतो ना त्याच मध्ये नवीन आहे. खाली लक्ष्मीचे पेंडंट आहेत, वरती नवीन लुक मध्ये आहे. मनी, हे मनीची पण वेगवेगळी डिझाईन आहे. यामध्ये तुम्हाला जसे हवे असतील तसे भेटेल. आणि हे मिनिमम 1.25-2 तोळ्यापासून तुम्हाला ही करायला भेटते लुक पण. त्यामध्ये हा एक मोत्याचा पॅटर्न आहे. मोत्याचा नवीन फॅन्सी मध्ये. आता कसं जास्त करून मोत्यांचं जे लोक आहेत त्यांना जास्त करून मोत्याचा पॅटर्न आवडतो. आणि ते पण पॅच मध्ये. सेम तोच पॅच मध्ये हा खूप सुंदर दिसणारा एक मोत्याचा पॅटर्न आहे आपल्याकडे. यामध्ये तुम्हाला जसे हवेत ना तसे भेटतील. यामध्ये माळा पण आहेत आपल्याकडे सिंगल माळामध्ये. त्यामध्ये पण तुम्हाला सिंगल पॅच मध्ये मोत्याची नवनवीन वेगळी डिझाईन बघायला भेटेल. हा एक शॉर्ट मध्ये आहे कुंदन व्हरायटी म्हणून नवीन अँटिक मध्ये. यावरती पण तुम्हाला खूप सुंदर अशा डिझाईन बघायला भेटतील. मस्त डिझाईन आहे.